नमस्कार मंडळी, शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, दादालाड पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास होणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने जर लागवड केली असेल त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, दादालाड पद्धतीमध्ये लागवड म्हणजे नेमकं काय? तर एकतर कमी अंतर करणं आणि त्यामधील गळ फांदी कट करणं आणि शेंडा कट करणं. शेतकरी मित्रांनो, कमी अंतर जर आपण जास्त करतच नाही, आपण सांगितलेलंच आहे की पहिल्यापासून की 3च्या कमी अंतर करू नका. आपण 3.5x1 3.5x1 जरी लागवड केली आणि नियोजन जर आपण दादालाड पद्धतीने केलं तर अतिशय जबरदस्त उत्पादन आपल्याला यामध्ये मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, आपण 3.25x1.5 या अंतराने लागवड यावर्षी केलेली आहे. कबड्डी या वाहनाची लागवड आपण केलेली आहे. 2 एकर क्षेत्रामध्ये आपलं टार्गेट आहे. एकरी आपल्याला कमीत कमी 17 ते 18 क्विंटल आणि 2 एकर मधून आपल्याला 35+ ॲव्हरेज घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, याचं नियोजन कसं असणार? एकतर पहिलं खत आपण कधी देणार, दुसरं कधी देणार, फवारणी कोणती करणार, ही सर्व माहिती आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. आता यामध्ये पहिल्या खताचा विचार जर केला तर आपण लागवडीबरोबर खत दिलेलं नाही, तर आपण हे खत 15 दिवसाच्या हिशोबाने देणार आहे. आपली लागवड झालेली आहे, आपण धूळ पेरणी केली होती 20 तारखेला आणि पाऊस आला होता 24 तारखेला. म्हणजे आपली लागवड 24 तारखेची आहे समजा. आता 24 पासून 15 दिवसाच्या अंतराने म्हणजे आपल्याला 8 ते 10 तारखेदरम्यान आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे. तर यामध्ये कमी नत्राचं प्रमाण असणार खत वापरायचं. तर त्यामध्ये कोणतं खत वापरायचं? तर त्यामध्ये आपण वापरणार आहोत 8-21-21. आता हा ग्रेड मी का वापरला? कारण यामध्ये काही प्रमाणात आपल्याला झिंक आणि सल्फर देखील बघायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, 8-21-21चा वापर आपण एकरी 60 किलो याप्रमाणे करणार आहोत. मला 40 किलोची बॅग 8-21-21ची मिळाली, त्यामुळे मी 3 बॅग 2 एकरसाठी वापरणार आहे, म्हणजे 120 किलो. आता 120 किलो का? आपण एकरी प्रमाण सांगतो 50 किलो. जेव्हा आपण कमी अंतरावर लागवड करतो तेव्हा बियाण्याची संख्या जास्त होते, झाडाची संख्या जास्त होते, त्यामुळे खताचं प्रमाण देखील आपल्याला वाढवून देणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर 4x1.5 किंवा 2ची लागवड केली तर 1.25-2 पॅकेट आपल्या शेतामध्ये बसतात. त्यामुळे झाडाची संख्या ऑटोमॅटिक कमी होते आणि त्यासाठी एकरी आपल्याला 50 किलो खत पुरेसं ठरतं. त्यामुळे जेव्हा आपण कमी अंतर करतो आणि बियाण्याची संख्या, झाडाची संख्या वाढते, त्यानुसार आपण खताचा डोस देखील वाढवून दिला पाहिजे. त्यामुळे आपण एकरी 60 किलो याप्रमाणे 8-21-21 या खताचा वापर करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये सुरुवातीच्या काळात आपण कुठल्याही प्रकारे युरियाचा वापर करणार नाही. आपण युरियाचा वापर पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस जेव्हा देऊ आपण, तेव्हा आपण युरियाचा वापर त्या खतामध्ये करणार आहोत. पण पहिल्या सुरुवातीच्या डोसमध्ये आपण फक्त 8-21-21 एकरी 60 किलो याप्रमाणे देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, पारंपरिक पद्धतीमध्ये देखील आपण युरियाचा वापर सुरुवातीला कमी करा, जेणेकरून फळफांद्यातील अंतर कमी होईल आणि आपल्याला जास्त फळफांद्या बघायला मिळतील. त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळते. आता फक्त वाढीकडे लक्ष देऊ नका. एकतर शेतकऱ्याचं कसं असतं, डोक्यापर्यंत झाड वाढलं पाहिजे, लवकरात लवकर शेजाऱ्याची खूप झपाट्याने वाढत आहे, मग आण एरियाची गोणी टाक. तसं करू नका. वाढ कमी असली तर चालेल, पण तुम्ही फळफांद्या किती आहेत त्याला खूप महत्व आहे. 2 फळफांद्यामधील अंतर 3 बोटाच्या वर झालेलं नाही पाहिजे. जर 3 बोटाच्या वर तुमच्या 2 फळफांद्यातील अंतर होत असेल तर निश्चितच तुम्ही कुठेतरी चुकताय. एकतर तुम्ही नत्राचा वापर भरपूर प्रमाणात करताय, अतिरेक करताय, किंवा तुम्ही वर खत म्हणजे जसं की विद्राव्य खताची फवारणीमध्ये खूप जास्त प्रमाणात वापर करताय, किंवा तुम्ही टॉनिकचा वापर भरपूर प्रमाणात करताय आणि खर्च वाढवून घेताय. परिणामी खर्च वाढवून तुमचं नुकसान होत आहे. शेतकरी मित्रांनो, जितका जास्त खर्च कराल तितकं उत्पादन कमी येणार, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही म्हणाला आता हे काय सांगतोय की जास्त खर्च कराल तर कमी उत्पादन येईल. शेतकरी मित्रांनो, शेतकरी आणि शेती हा एक असा विषय आहे, तुम्ही जितकं त्यामागे लागाल तितकं तुम्हाला ते नुकसानीत नेऊन घालणार आहे. दुकानदाराचे घरं भरण्याचे काम करू नका. वर खत जसं की विद्राव्य खत झालं, टॉनिक झालं, यामागे जास्त पळू नका. टॉनिक, विद्राव्य खत आणि बुरशीनाशकाचा अतिरेक आणि विनाकारण होणारा खर्च यावर लक्ष द्या. जेव्हा बुरशीनाशकाची गरज नसली तरी देखील तुम्ही व्हिडिओमध्ये बघता की पहिल्याच फवारणीपासून बुरशीनाशक फवारा. अरे का फवारा? त्या पिकाला बुरशीसाठी काय आहे त्याला पाहतच नाही. आणखी बुरशीनाशक फवारायचं कशासाठी, हे कारण आहे का तुमच्याजवळ की बुरशीनाशक आपण का फवारतोय? शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला बुरशीनाशकाची गरजच नाही, किंवा तुम्हाला विद्रव्य खताची देखील गरज नाही. तुम्ही जमिनीतून मात्रा देताय काय गरज आहे विद्रव्य खताची? हा, ज्यांनी जमिनीतून खताची मात्रा नाही दिली, ज्यांच्याजवळ ठिबकची सुविधा आहे, त्यांनी 10-26-26 8-21-21 याच्या जागी जर 15 दिवसाच्या हिशोबाने, 10 दिवसाच्या हिशोबाने ठिबकद्वारे जर विद्रव्य खत सोडलं तर ते वेगळे गणित झालं. कारण की ते डायरेक्ट ताबडतोब पिकाला मुळाद्वारे लागू होणार आहे.
पण फवारणीमध्ये विद्राव्य खत आणि टॉनिकचा अतिरेक तुम्ही कमी करा, कारण फुकटचा खर्च होतोय आणि परिणामी जितकं जास्त टॉनिक वापराल तितकी जास्त पातेगळ होणार, पाते भरपूर प्रमाणात लागणार पण भरपूर प्रमाणात गळणार देखील। त्यामुळे नॅचरली जितके पाते लागतात ना तितके टिकवण्याची क्षमता आपल्या पिकामध्ये असली तरी भरपूर झाली। त्यामुळे उगाच तुम्ही खर्च करत बसू नका आणि टॉनिक आणि विद्राव्य खतावर खर्च कमी करा। शेतकरी मित्रांनो, पहिल्या खताच्या डोसमध्ये बघितलं आपण की फक्त आपल्याला कमी नत्राचं प्रमाण असणारे खतं द्यायचे की ज्यामध्ये 10-26, 8-21, 9-24 हे खतं आहेत आणि आपण देत आहोत 8-21-21 एकरी 60 किलो। तुम्ही 10-26-26 देऊ शकता, 9-24-24 देऊ शकता किंवा DAP एक बॅग आणि MOP पोटॅश 25 किलो या प्रमाणे देऊ शकता किंवा बेसल डोसमध्ये 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एकरी कमीत कमी 2 किंवा 3 जरी दिलं तरी चांगलं। त्यासोबत आपल्याला काळा पोटॅश जर घेणार असाल तर 2 बॅग काळा पोटॅश एकरी आणि त्यासोबत 25 किलो युरिया किंवा आपण MOP पोटॅश 25 किलो यामध्ये घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, दादालाड पद्धतीचं सर्व नियोजन आपल्या चॅनलवर आपण देणार आहोत आणि आपलं टार्गेट ठरलेलं आहे एकरी 17 ते 18 क्विंटल। आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे। आपण आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला शेतकरी महाराष्ट्राचा वन या इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला फॉलो करा। परत भेटूया एक माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। धन्यवाद।